आणि देवाभाऊनं सांगितलं जेवणाची व्यवस्था नाही, जेवणाची व्यवस्था नाही म्हणून सांगितलं आपण खाली पोटचे काही वापस देणार नाही. आणि म्हणून देवाभाऊच्या जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला आहे. आम्ही 8 महिन्यापासून बोलत आहोत, 8 महिन्यापासून किमान 15 वेळा निवेदन दिले. त्यांना शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी वेळ नाही, मेंढपाळासाठी वेळ नाही, मच्छीमारांसाठी वेळ नाही, कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी 5,000 घेतात त्यांच्यासाठी वेळ नाही आहे. आणि आता वेळेवर बैठक लावली, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा. मी कालच फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले, माझ्या फेसटाईमवर माझे निवेदन पाठवले, काढून दिले. त्याबाबत निर्णय घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. आम्ही नागपूर शहर जाम झालं, तुम्हाला फिकर आहे. ते जाम होणे आमचं आम्हाला वाटतं, पण आम्ही आयुष्य जाम झालं आमचं. दर दिवशी जर तर ते का दिसत नाही? 8 लोक रोज आत्महत्या करताय. आम्हाला कोणत्या लोकांना त्रास द्यायचा नाही, ते सरकारला त्यांनी विचारलं पाहिजे, ते सरकारचं काम आहे. इथं थांबणार आम्ही सगळे जरा, जे जागा गेली तिथं जाणार नाही. इथं रस्त्यावरच आहे आमचं सगळं आयुष्य. पंजाबच्या धर्तीवरचं आंदोलन होईल, वर्ष लागलं तरी वर्षभर इथं बसायची तयारी करील. मुंबई में आज ही बुलाया, राजू जी सेठी ने बताया आपको क्यों नहीं गए. आज पूरा आंदोलन वाले यहाँ है और वो वहाँ बुला रहे. अरे वो किस नीति से बुलाया? हमने 8 महीने से आंदोलन शुरू किया था, अन्न त्याग आंदोलन हुआ, बाद में हम पैदल चले. ये सब होने के बाद भी वो अगर मीटिंग आज लगाते होंगे तो उनका हेतु स्पष्ट है कि इनको भटका दो कुछ कहीं ना कहीं. सरकार से क्या डिमांड करते हैं आप? सरकार हमने 7-12 खोरा की डिमांड की है, हमी भाव की है, दिव्यांग भाई की डिमांड है, मेंढपाल के, मच्छीमार के, ग्राम पंचायत कर्मचारी है, परिचालक हमारे संगठन परिचालक वाले हैं, सबकी डिमांड लेकर हमने उनको 22 मुद्दे निकाल के रखे हैं. और कई जगहों तो उनको खाली परिपत्रक निकालना है, पैसों की जरूरत नाही. आता सगळेच आंदोलन मुंबईत का करायचे, नागपुरात आमचे देवाभाऊ इथं राहते, नितीन भाऊ इथं राहते, सगळा भारत देश आम्ही पाहतोय नागपुरातून चालतंय. ते RSSचं ऑफिस इथं आहे. नाही भाजप वाले कदर तर राष्ट्रीय शोक संघाले तर कदर येईल. अभी तो टेलर है, पिक्चर बाकी है.